इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मृत्यूचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेली स्मशानभूमीतील पावती मृतांच्या नातेवाईकांना मिळत नसल्याने नातेवाईकांना मृत्यूचा दाखला काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। उल्हासनगर कॅम्प 2 येथील स्मशानभूमीत दहन केलेल्या मृतांच्या नातेवाईकांना पावती मिळत नाही, त्यामुळे नागरिकांना मृत्यूचा दाखला काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे। नागरिकांना वारंवार स्मशानभूमी येथील महापालिकेच्या ऑफिसला चक्रा माराव्या लागत आहेत। मात्र मागील 2 महिन्यांपासून हे ऑफिस बंद असल्याने येथे पालिकेने नेमलेले कर्मचारी हे तेथे येत नसल्याची बाब उघडकीस आली आहे। उल्हासनगर शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरित महापालिकेच्या ऑफिसला जात महापालिकेला जाब विचारला आहे। तसेच महापालिकेने अशा कामचुकार कर्मचाऱ्यांच्या निलंबन करून लवकरात लवकर नवीन कर्मचारी नेमण्यात यावा अशी मागणी त्यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे। यावेळी शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे, उपविभाग प्रमुख सागर पगारे, रवी मरसाळे, शाखा प्रमुख रवींद्र सौदागर, दयानंद ढगे उपस्थित होते। तक्रार अशी आहे की जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना वारंवार या ठिकाणी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जी पावती आहे ती या ठिकाणी मिळत नसून ज्यावेळेस पण मृतांचे नातेवाईक या शमशानभूमीमध्ये येते त्यांना वारंवार महानगरपालिका ऑफिस जे आहे 11 ते 5 हे ऑफिस सदैव बंद आढळलं। 2 ते 3 महिने झाले हा पोरगा त्याच्या मावशीसाठी वारंवार या ठिकाणी येतोय। हा याचे वडील वारले, 1 महिना झाला, उत्तम खरात आणि त्यांचे कलाबाई मोहिते, विजय भिशे असे बरेचसे लोकांची या ठिकाणी नोंद सुद्धा महानगरपालिकेने घेतली नसून त्यांना मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न करणं पडतात। ज्यांचे घरचे व्यक्ती कोणी मेले असेल त्यांना अगर वारंवार पळायचं काम या नगरपालिकेने केलं असतं तर अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबन करण्याची मागणी मी शिवसेना पत्राद्वारे आपल्या समोर देतो आहे आणि अधिकाऱ्यांशी मी भेटून चर्चा करणार आहे की जो या ठिकाणी कर्मचारी अधिकारी नेमला असून त्यांनी 1 महिना झाले हे ऑफिस का उघडलं नाही याची मी पूर्ण माहिती लेगणेकर साहेब असो या ती धर्मा सोनी जी मॅडम आहे वैद्यकीय अधिकारी मोहिनी त्यांची मी काल सहज विचारपूस केली की या ठिकाणी असं गोष्ट घडते। त्यांनी मला सांगितलं की जो कर्मचारी नेमला असून तो त्या ठिकाणी जातच नाही तर आम्ही निलंबन करणार आहे। मग निलंबन का नाही केलं? निलंबन करायला पाहिजे होतं आणि आतापर्यंत त्या ठिकाणी दुसरा कर्मचारी ठेवला पाहिजे होता। ते असे 2 ते 3 महिन्यापासून जे नातेवाईक जे पावतीसाठी पळताय मृत्यू लोकांचे त्यांना न्याय हा मिळतच नाही। तर मी आपल्याद्वारे मागणी करतो की जे कर्मचारी त्यांना निलंबन करून तात्काळ नवीन कर्मचारी त्यात नेमणूक करून त्यांना नेमणूक करण्यात यावी आणि रखडलेले कामं हे सुरळीत चालू झाले पाहिजे। हा जो भोंगळ कारभार या 2 नंबर शमशान ट्रस्ट मध्ये जे चाललंय या ठिकाणीचे नागरिक शमशानभूमी शांतीनगर 3 या ठिकाणी त्यांना जावं लागतंय अशी परिस्थिती आज या ठिकाणी ओढवली। तर माझं नाव सागर पगारे, मी शिवसेनेचा उपविभाग प्रमुख आहे। माझ्याकडे नेहमी लोकांची तक्रारी येत होते की इथं या स्मशानभूमीत कुठल्याही कागदपत्राचा व्यवहार होत नाही। आज एक आमच्या शेजारी राहणारी व्यक्ती आहे मोहिते, त्यांची 1 महिन्यापूर्वी इथं मृत्यू झाली होती। मृत्यू झाल्यानंतर त्यांना जे कागदपत्र आपल्या महानगरपालिका डेथ सर्टिफिकेटसाठी लागणारे कागदपत्र आहे त्याचे पुरावे आपल्याकडनं या कागदपत्र इथून दिले जातात। पण ही व्यक्ती मृत्यूच्या 3ऱ्या दिवसापासून इथं कागदपत्र घेण्यासाठी दरवेळेस येतात, पण ह्या कार्यालयाला नेहमी बघतात की इथं टाळा असतो। ही व्यक्ती महानगरपालिकेत गेल्यावरती तिथले कर्मचारी आणि अधिकारी सांगतात की तुम्ही स्मशानभूमीतून तो कागद घेऊन या तर देईल, पण हा कागद कुठल्याही प्रकारचा महानगरपालिकेचा स्टॅम्प नाही किंवा अधिकाऱ्याची सही नाही की हा कुठल्याही प्रकारचा लिगल कागद नाही असं आम्हालाही निदर्शन आलेले। पण मी महानगरपालिकेला इच्छितो की जर इथं अधिकारी नेमणूक करण्यात नाही आले किंवा लोकांचे कारभार जर झाले नाही व्यवस्थित तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल। सर इथं बघा 40 ते 50 लोक आहेत, लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत आणि ही या स्मशानभूमी नारळ पासून तो 2 नंबर पर्यंतची हद असते। इथल्या सर्व रहिवाशांसाठी ही स्मशानभूमी आहे। गांधीनगर आहे, आझाद नगर आहे, रमाबाई नगर आहे, भाईसाहेब नगर आहे, बुद्ध नगर आहे, मारळ गाव आहे, झुलेलाल मंदिर आहे, बेवत चौक आहे, धोबी घाट आहे, खेमणी चौक आहे, या इथल्या सगळं पंजाबी कॉलनी असेल या बरेचशे लोक या ठिकाणी येतात आणि आता अंत्यसंस्कारासाठी तर शांतीनगर आणि याच कारभारापायी लोक वैतागून शेवटी बघा अंतिम संस्कार करायचे, शेवटी एवढी स्मशानभूमी काय उपयोगाची नाही म्हणून लोक वैतागून शांतीनगर स्मशानभूमीत आपली अंत्यविधी करत आहेत। चंदा पांडुरंग गवारी, आम्ही लोक इथं बोर्ड लावायचं काम करतो आणि इथं जे पब्लिक येते
त्यांचं म्युन्सिपाल्टीवाल्यांचं नोंद नाही होत. 1 महिना झाला तो येतच नाही. 16 तारखेपासून कोण येत नाहीये? म्युन्सिपाल्टीचाच. ट्रस्टीने आम्ही कळवलं. ट्रस्टीने तिथे कंप्लेंट केले आणि याला आपण बोलले, आमदारला पण त्यांनी सांगितलंय, पण अजून पण काही झालं नाही. शंकर उत्तम खरात, माझे वडील वारले इकडं. त्यांचं नाव उत्तम सांडू खरात. 1 महिना झाला मी इथं चक्कर मारतोय आणि इथं महानगरपालिकावाले ते बोलतात की बाबा इकडं येतो मी. 5-6 दिवस झाले आता चक्कर मारतोय. तर ते बोलतात की बाबा तुम्ही तिकडे जावा हेड ऑफिसला. पावती तर दिली नाही, फक्त इकडची पावती दिलेली आहे की बाबा मी लय वेळा इथं आलो. 8ला 9ला येतोय. तर ते इकडे ते ऑफिस खुलतं, पण ते बोलतात की बाबा तुम्ही महानगरपालिकावाल्याला पहिले भेटा. ते बोलतात तुम्ही शमशानला इकडे जावा.